गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्व. आजचा टॉपिक आहे, मी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे. त्याचं महत्त्व नेमकं काय आहे ते. ही साईट आपण बघितली, माझे व्हिडिओ बघत असाल तर ही साईट तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेली असेल. याच्यामध्ये आपले बरेचसे सगळे कॉलम हे कास्ट करून झालेले आहेत एका हाईटपर्यंत. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काही एका महिन्यामध्ये आता रेनी सीझन स्टार्ट होईल, पावसाला सुरुवात होईल. तर त्याच्या अगोदर आपल्याला काय काय करावं लागतं साईडवर. आता बघा, हा खड्डा दिसतो आहे इथे एका साईडला व्हर्टिकल पूर्णपणे माती आहे. जर ह्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं तर होतं काय, ही माती सगळी खाली पडायला सुरुवात होते. दिसतं आहे हे होऊ नये यासाठी आम्ही एका साईडने फिलिंगला सुरुवात केली आहे. हे दिसतं आहे, हे बघा. हा कॉलम कालपर्यंत एकदम वेगळा होता, आज याला मातीने भरण्यात आलेला आहे. ही फिलिंग चालू आहे, सॉईल फिलिंग. याच्यामध्ये एक महत्त्वाचं असतं गरजेचं, सॉईल फिलिंग करण्या अगोदर हे ब्लॅक कलरचं मटेरियल ज्याला मारलेलं आहे याच्यावर दिसतं कॉलमवर, त्याला बोलतात ब्लॅक जपान. ब्लॅक जपानचं काय काम असतं, आता ही माती त्या कॉलमला टच झाली पूर्णपणे, बरोबर आहे. मातीमध्ये बरेचसे प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरियाज असतं, किडे असतात. ते कॉन्क्रीटला खोकला म्हणजे पोकळ करायचा प्रयत्न करतात आणि कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होते. हे होऊ नये, या दोघांमध्ये एक बॅरियर निर्माण व्हावा यासाठी आपण याच्यावर ब्लॅक जपान मारतो. दिसतं हे ब्लॅक कलरचं मटेरियल आहे बघा. हे मारल्यानंतर होतं काय, एक बॅरियर, एक बाउंड्री फॉर्म होते दोघांमध्ये. आणि त्यातले जीवजंतू जे आहेत मातीतले, टर्माइट्स बोलतो आपण त्यांना, स्पेशल वर्ड आहे, म्हणजे परफेक्ट वर्ड आहे टर्माइट्स. टर्माइट हे कॉन्क्रीटपर्यंत पोहोचत नाहीत. हे ब्लॅक जपान नावाचं मटेरियल आहे, ते त्याला कॉन्क्रीटपर्यंत पोहोचू देत नाही. ओके, आणि त्यामुळे आपलं कॉन्क्रीट आणि स्टील हे सुरक्षित राहतं. हे बघा, याला बोलतात फिलिंग करतो आहे आपण. हे कॉन्क्रीटची एका साईडने फिलिंग चालू आहे आपली. हे बघा, आता हीच अशीच फिलिंग कंटिन्यू आपण इकडून करणार आहोत. हे सर्व फुटिंग्स आणि कॉलम हे माती खाली जाणार आहेत. यासाठी ब्लॅक जपान ॲप्लिकेशन करणं गरजेचं असतं. थँक्यू मित्रांनो, गुड बाय, टेक केअर.